शिवसेना भाजप युती झाली असती तरी विदर्भात मात्र उद्धव ठाकरे भाजप उमेदवारासाठी एकही सभा घेणार नाहीयेत। उद्धव ठाकरेंचं विदर्भातलं वेळापत्रक जाहीर झालंय। त्यात विदर्भातल्या शिवसेनेच्या 4 सभा शिवसेनेच्या उमेदवारांसाठी असल्याचं स्पष्ट होतंय। विदर्भात उद्धव ठाकरे करणार फक्त शिवसेना उमेदवारांचा प्रचार। भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी एकही सभा नाही। रामटेक, यवतमाळ, अमरावती आणि बुलढाण्यात उद्धव ठाकरेंची सभा। शिवसेना भाजपची युती आहे। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकदिलानं एकमेकांचा प्रचार करण्याचं ठरवलंय। त्यासाठी सभांचा कार्यक्रमही आखण्यात आलाय। यात उद्धव ठाकरे यांची रामटेक, यवतमाळ, अमरावती आणि बुलढाण्यात सभा आहे आणि बुलढाण्यात सभा होणार आहे। मात्र या 4ही ठिकाणी सेनेचेच उमेदवार आहेत। भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची एकही सभा सध्या तरी शिवसेनेच्या नियोजित वेळापत्रकात दिसत नाही। त्यामुळे विदर्भाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मला असं वाटतं की शिवसेनेचे कोणत्या नेत्यांच्या सभा कुठे पाहिजेत याची मागणी आणि भाजपच्या कुठल्या नेत्यांची पाहिजे याची मागणी ही एकत्रपणे बसून ठरवलं जातं। असणारा वेळ, लागणारी गरज हे पाहता हे सगळे त्याचे निर्णय स्वाभाविकपणे केले जातात। तावडे म्हणतात त्यात तथ्य असेलही, पण उद्धव ठाकरेंच्या सभा केवळ सेनेच्या उमेदवारांसाठीच असल्यामुळे विदर्भातल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे। विदर्भात भाजपचा दबदबा आहे। शिवाय युती होण्यापूर्वी सेनेनं भाजपवर कायम टीकास्त्र सोडण्याचं काम केलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक विदर्भातला भाजपचा प्रचार टाळला का अशी चर्चा भाजप कार्यकर्ते खासगीत करू लागले। संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।